आज मी तुम्हाला श्री स्वामी समर्थांचा एक चमत्कार सांगणार आहे. एकदा एका गरीब बाईने अक्कलकोटला श्री स्वामी समर्थ महाराजांना भेटायचे यायचं ठरवलं. तिच्या मनात फार श्रद्धा होती, पण तिचं आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. तिच्या अंगावर जुना, फाटलेला साडीचा कपडा होता आणि पायात फाटलेला पायजमा. ती मनात म्हणाली, "स्वामी, माझं काही नाही, पण तुमचं दर्शन घ्यायचं आहे." ती अक्कलकोटला गेली. श्री स्वामी समर्थ दरबारात बसले होते. तिचं दर्शन झालं, पण ती लाजली आणि बाहेरच थांबली. श्रींनी डोळे बंद केले आणि म्हणाले, "अरे, आपली आई आली आहे, फाटलेल्या पायजमेत सुद्धा प्रेमाने." स्वामींनी भक्तांना सांगितलं, "तिला आत आणा." ही आई असून सुद्धा बाहेर थांबली आहे. ती रडत रडत आत गेली. स्वामींनी तिच्याकडे बघितलं आणि केवळ केवळ एवढंच म्हणलं, "तुला काही लागतंय का?" ती म्हणाली, "नाही स्वामी, फक्त तुमचं दर्शन मिळालं म्हणजे झालं." स्वामी हसले आणि त्यांच्या कृपेने त्या स्त्रीचं घर चालायला लागलं. मुलांचं शिक्षण सुरू झालं आणि आर्थिक अडचणी आपोआप मिटल्या. तिचं आयुष्य बदललं. शुद्ध भक्ती आणि विश्वास असेल तर देव स्वतः पुढे येतो. स्वामी समर्थ कोणालाही रिकाम्या हाताने परत पाठवत नाहीत. भक्ती ही झगमगाटात नसते, तर अंतःकरणात असते. श्री स्वामी समर्थ.